all. Myself, Professor Vikrant Palatsha. I welcome all of you in the lecture of the Financial Accounting 1. And we are learning the unit number second of our syllabus. It is piecemeal distribution of cash. Okay. In the last lecture, we are solving the first practical problem of this piecemeal distribution of cash. ओके, आपण या लेक्चर मध्ये आपला सिलेबस मधील युनिट क्रमांक 2 चा या ठिकाणी अभ्यास करत आहोत आणि यामध्ये आपण गेल्या लेक्चर मध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करत होतो की ज्या प्रॉब्लेम मध्ये आपण गेल्या लेक्चर मध्ये सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट हे तयार केलं होतं. ओके, वी आर सॉल्विंग दिस प्रॉब्लेम. हा जो प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसतोय विच वॉज आस्क्ड इन द 2017 क्वेश्चन पेपर ऑफ द FY BCom, की जो FY BCom च्या ऑक्टोबर 2017 विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रॉब्लेम विचारण्यात आलेला होता. आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत आणि या प्रॉब्लेमच्या संदर्भात गेल्या लेक्चरमध्ये आपण सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट हे तयार केलेलं होतं. दिस स्टेटमेंट वी हॅव प्रिपेअर्ड इन येस्टरडेज लेक्चर. कालच्या लेक्चरमध्ये आपण हे स्टेटमेंट तयार केलं होतं. ओके, अंडर दिस स्टेटमेंट वी गॉट द ऍब्सोल्यूट और अल्टिमेट सरप्लस फॉर द पार्टनर बी ऑफ ₹5,000. हे स्टेटमेंट तयार केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पार्टनर बी साठी अल्टिमेट सरप्लस या ठिकाणी मिळालेला होता. तो आहे ₹5,000 and we got proportional surplus capital for partner A and partner B 50,000 and 25,000. ओके, तर सरप्लस स्टेटमेंट तयार करण्यामागचा उद्देश काय असतो की पहिल्यांदा ऍब्सोल्यूट सरप्लस किंवा अल्टिमेट सरप्लस कॅल्क्युलेट करणं, जो आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला आणि तो आपल्याला मिळालेला आहे कुठल्या पार्टनरसाठी, पार्टनर बी साठी. किती अमाऊंट आहे त्याची, ₹5,000 ही त्याची अमाऊंट आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण पिसमिल डिस्ट्रीब्युशन स्टेटमेंट मध्ये पार्टनर्सला पेमेंट करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला कुणाला पे करावं लागेल, पार्टनर्स मध्ये पार्टनर बी ला 5,000. का, कारण की 5,000 हे ऍब्सोल्यूट किंवा अल्टिमेट सरप्लस आहेत. आणि त्यानंतर आपल्याला पे करावं लागेल ए आणि बी ला प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. काय पे करावं लागेल, प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. ए साठी आहे 50,000 आणि बी साठी आहे 25,000. ओके, तर यासाठी आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल हे तयार केलेलं होतं. ओके, आफ्टर प्रिपेअरिंग द स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल, नाव वी हॅव टू प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. ओके, सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट तयार झाल्यानंतर पुढचं जे स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे ते आहे स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. सी, दिस इज द स्टेटमेंट. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू गिव्ह द हेडिंग स्टेटमेंट शोईंग piecemeal distribution of cash. स्टेटमेंट शोईंग piecemeal distribution of cash. ओके, मागील लेक्चर मध्ये आपण या स्टेटमेंटचा फॉर्मॅट बघितला होता. त्या फॉर्मॅटमध्ये आपण हे स्टेटमेंट तयार करणार आहोत. सो द फर्स्ट कॉलम ऑलवेज इन दिस फॉर्मॅट, इट इज फॉर व्हॉट, डेट. हे जे स्टेटमेंट आपण तयार करतो यामध्ये पहिला कॉलम हा कायम कशासाठी असतो, डेट साठी असतो. देन सेकंड कॉलम इट इज फॉर पर्टिक्युलर्स. दुसरा जो कॉलम आहे तो पर्टिक्युलर साठी आहे. अँड थर्ड कॉलम इट इज फॉर कॅश. आणि तिसरा जो कॉलम असेल तो कुठला असेल, कॅश कॉलम. दीज 3 कॉलम्स आर फिक्स इन एव्हरी स्टेटमेंट. प्रत्येक जे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं आपण स्टेटमेंट तयार करणार आहोत त्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये हे जे पहिले 3 कॉलम आहे हे ऍज इट इज असतील. नंबर 1 दॅट इज फॉर डेट, नंबर 2 that is for particulars, and number 3 that is for cash. 3 columns are fixed. Now the next column, आता पुढचे जे कॉलम आहेत ते आपल्याला कसे तयार करायचे, जे आपण ऑर्डर ऑफ पेमेंट बघितली होती, लायबिलिटीज आणि पार्टनर्स कॅपिटलची जी ऑर्डर ऑफ पेमेंट आपण बघितलेली आहे त्या ऑर्डर ऑफ पेमेंटला अनुसरून आता पुढचे कॉलम आपल्याला तयार करायचे आहेत. ऑर्डर ऑफ पेमेंट काय होती आपली, फर्स्ट ऑफ ऑल प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, देन सेक्युअर्ड क्रेडिटर्स, then unsecured creditors, then internal liabilities, and finally partners capital. पहिल्यांदा काय, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, त्यानंतर सेक्युअर्ड क्रेडिटर्स, त्यानंतर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, त्यानंतर इंटरनल लायबिलिटीज आणि मग
पार्टनर्स कॅपिटल. अशा प्रकारे आपली ऑर्डर ऑफ पेमेंट आहे. कशासाठी? पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश स्टेटमेंट साठी. ओके. तर त्यानुसार आता या ठिकाणी आपल्याला पुढचे कॉलम तयार करायचे. म्हणजे पुढचे कॉलम पहिल्यांदा आपण काय घेणार? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स दिलेले असतील तर, त्यानंतर दुसऱ्यांदा आपण घेणार सेक्युअर्ड क्रेडिटर्स, तिसऱ्या क्रमांकाला आपण घेणार अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, आणि मग त्यानंतर आपण चौथ्या क्रमांकाला घेणार इंटरनल लायबिलिटीज, आणि मग सर्वात शेवटी आपण घेणार आहोत काय? तर पार्टनर्स कॅपिटल. ही ऑर्डर आपल्याला फॉलो करायची. त्यासाठी आपण बॅलन्स शीट बघूयात, आणि बॅलन्स शीट मध्ये आपल्याला लायबिलिटीज साईडला समजेल की कुठल्या लायबिलिटी दिलेल्या आहेत, आणि मग त्या आपण या ठिकाणी कशा कॉलम मध्ये दाखवायचे. ओके. सो सी इन दिस प्रॉब्लेम देर आर द लायबिलिटीज. पार्टनर्स कॅपिटल कशामध्ये येतील? सर्व पार्टनर्स कॅपिटल मध्ये जातील. जनरल रिझर्व, दॅट इज द रिझर्व, तो आपण वाटून टाकणार आहोत. नाउ टेल मी विच आर द लायबिलिटीज लेफ्ट. आता मला सांगा कुठल्या लायबिलिटी राहिल्या आहेत? 3 लायबिलिटी आहेत अजून. कुठल्या? अनम्यूट करा कोणीतरी. ज्याला समोर प्रॉब्लेम दिसतोय तुम्हाला प्रत्येकाला स्क्रीनवर. इनकम टॅक्स. सो विच लायबिलिटीज आर देअर? इन्कम टॅक्स, क्रेडिटर्स, बिल्स पेबल. व्हेरी गुड. इन्कम टॅक्स, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल, या 3 लायबिलिटी आपल्याकडे आहेत. आता या 3 लायबिलिटी आपल्याला पेमेंट करायच्या आहेत. मग याच्यासाठी आपल्याला कॉलम पहिले डिसाईड करावे लागतील. पहिला प्रेफरन्स कुणाला येत असतो ऑर्डर ऑफ पेमेंट मध्ये? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. पहिला प्रेफरन्स हा कुणाला जाणार आहे? प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला जाणार आहे. सो टेल मी फ्रॉम दिस 3, इन्कम टॅक्स, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल, एनी प्रेफरन्शियल क्रेडिटर लायबिलिटी इज देअर? आहे का या तिघांपैकी कुठली प्रेफरन्शियल क्रेडिटर लायबिलिटी? एक्झाम्पल्स काय बघितले होते आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स लायबिलिटीचे? जीएसटी असेल, गव्हर्नमेंट ड्यूज असेल, इन्कम टॅक्स असेल, यांना काय म्हणतो आपण? प्रेफरन्शियल लायबिलिटी. मग आहे का कुठली प्रेफरन्शियल लायबिलिटी या ठिकाणी? इनकम टॅक्स. Very good. It is income tax. So therefore, the next column that we have to prepare for the preferential liability, and it is what? Income tax. Understood now? Now next. Yes. अजून कुठली प्रेफरन्शियल लायबिलिटी आहे का इन्कम टॅक्स व्यतिरिक्त या ठिकाणी? दिसतंय का कुठली प्रेफरन्शियल लायबिलिटी? नो. म्हणजे ओनली वन इज देअर, आणि आपण त्याचा कॉलम तयार केला. आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स नंतर पुढचा प्रेफरन्स पेमेंटसाठी कुणाला असणार आहे? तो असणार आहे सेक्युअर्ड क्रेडिटर्स. कुणासाठी? सेक्युअर्ड क्रेडिटर्स. आणि मग यामध्ये कशाचा समावेश होतो? बँक लोन अँड अदर लोन्स. बँक लोन अँड अदर लोन्स. फाइंड आउट सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत का इथे? बँक लोन किंवा अदर लोन म्हणून काही दिलेले? फाइंड आउट करा. नाहीये. नथिंग इज देअर. जर नाही आहेत तर पेमेंट होणार नाही. त्यामुळे सेक्युअर्ड क्रेडिटर्स साठी आपल्याला कुठलाही कॉलम तयार करण्याची आवश्यकता नाही. ओके. अंडरस्टूड? देन नेक्स्ट नाव सेक्युअर्ड क्रेडिटर्स नंतर पुढचा प्रेफरन्स जो असतो तो कुणाला आहे पेमेंटचा? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. कुणाला आहे? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. आणि त्यामध्ये कशाचा समावेश होणार आहे? क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, यांचा समावेश अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये होणार आहे. आहेत का काही अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स या ठिकाणी? Yes, sir. Creditors and bills payable. क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल दोघही अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत. त्यामुळे पुढचा कॉलम असेल क्रेडिटर्सचा, सन्ड्री क्रेडिटर्स, आणि त्या पुढचा कॉलम असेल बिल्स पेएबलचा. अंडरस्टूड नाऊ? नाऊ नेक्स्ट. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स झाल्यानंतर प्रेफरन्स कुणाला मिळतोय पुढचा? इंटरनल लायबिलिटीज. कुणाला मिळणार आहे? इंटरनल लायबिलिटीज. आता इंटरनल लायबिलिटीज म्हणजे पार्टनर्स लोन और पार्टनर रिलेटिव्ह लोन. काही दिसतंय का या ठिकाणी? पार्टनरले लोन दिलेलं किंवा पार्टनरच्या रिलेटिव्हने काही लोन दिलेलं लायबिलिटीज साईडला आहे का? नाही. इट्स नॉट देअर. दॅट्स वाय इंटरनल लायबिलिटीज आर नॉट देअर. या ठिकाणी इंटरनल लायबिलिटीज नाहीत. ओके. त्यामुळे इंटरनल लायबिलिटीजचा कॉलम या ठिकाणी येणार नाही. आणि मग इंटरनल लायबिलिटी झाल्यानंतर लास्ट पेमेंट कुणाला होणार आहे? पार्टनर्स कॅपिटल. किती पार्टनर दिलेले आहेत त्या ठिकाणी? ए, बी आणि सी. त्यामुळे पुढचे कॉलम असणार आहे ए, बी अँड नाव सी. ओके. सो इन दिस वे फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डिसाइड द कॉलम. अशा प्रकारे
पहिल्यांदा ऑर्डर ऑफ पेमेंट नुसार कॉलम डिसाईड करायचे. पहिले 3 कॉलम फिक्स असणार, डेट, पर्टिक्युलर्स आणि कॅश, हे 3 कॉलम फिक्स. त्यानंतरचे कॉलम हे तुम्ही लायबिलिटी साइडला बघून ठरवायचं आहे ऑर्डर ऑफ पेमेंट नुसार. या ठिकाणी आपल्याला प्रेफरन्शियल मध्ये इन्कम टॅक्स दिलं होतं, आपण पुढचा कॉलम इन्कम टॅक्सचा तयार केला. सेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये काहीही दिलेलं नाही, त्यामुळे सेक्युअर्ड क्रेडिटर्सचे कॉलम आले नाहीत. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल होतं, पुढचे 2 कॉलम आपण त्यासाठी तयार केले. त्यानंतर इंटरनल लायबिलिटी मध्ये पार्टनर्स लोन और पार्टनर रिलेटिव्ह लोन असतं, पण ते दिलेलं नाही, त्यामुळे ते कॉलम आले नाहीत. आणि ऍट द एंड पार्टनर्स कॅपिटल, 3 पार्टनर्स आहेत, 3 पार्टनर्सचे कॉलम आपण त्या ठिकाणी तयार केले. ओके, अंडरस्टूड नाउ? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? नो सर. ओके, नाउ वी हॅव टू प्रिपेअर द स्टेटमेंट. आता आपण हे स्टेटमेंट तयार करू, त्यासाठी आपण काल काही स्टेप्स बघितल्या होत्या. फॉर व्हॉट? फॉर द प्रिपरेशन ऑफ द स्टेटमेंट शोईंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. त्या स्टेप परत एकदा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी. पहिली स्टेप होती प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल, आपण तयार केलेला आहे कालच्या लेक्चरमध्ये, ती स्टेप आपली परफॉर्म झाली होती. देन प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऍज पर सरप्लस कॅपिटल मेथड, आता आपण ते स्टेटमेंट तयार करायला घेतलेलं आहे. अँड देन टेक ऑल बॅलन्सेस ऑफ लायबिलिटीज अँड पार्टनर्स कॅपिटल ऍज पर बॅलन्स शीट इन स्टेटमेंट शोईंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. काय करायचंय? पहिल्यांदा जे लायबिलिटीजचे बॅलन्स दिलेले आहेत, जे पार्टनर्स कॅपिटलचे बॅलन्स दिलेले आहेत बॅलन्स शीटला, ते आपण पहिल्यांदा आपल्या स्टेटमेंटला दाखवायचे. ओके, सो इट इज द स्टेटमेंट. नाउ इन दिस स्टेटमेंट वी हॅव टू शो व्हॉट? 1 एप्रिल 2019. काय डेट येणार? 1 एप्रिल 2019, कारण की बॅलन्स शीट कुठल्या डेटची आपली? 31 मार्च 2019. त्यामुळे डिझॉल्युशनची प्रोसेस कधीपासून स्टार्ट होणार आहे? 1 एप्रिल 2019, 1/4/2019. त्यामुळे डेट कॉलम मध्ये पहिल्यांदा काय येणार? डेट मेन्शन करायची, या गोष्टी मेन्शन करायचं विसरू नका. सो 1 एप्रिल 2019. काय दाखवणार आपण? बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट. आता ह्या ज्या काही लायबिलिटीज आहेत, पार्टनर्स कॅपिटल आहेत, त्यांचे बॅलन्सेस आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल कॅश. आता कॅशचा बॅलन्स कुठे चेक करायचा बरं? असेट साइडला तो बॅलन्स आपल्याला त्या ठिकाणी चेक करायचा आहे. कॅश बॅलन्स व्हेअर वी हॅव टू चेक? वी हॅव टू चेक अंडर द असेट साइड. सी असेट साइड, एनी कॅश बॅलन्स इज देअर? आहे का काही कॅश बॅलन्स असेट साइडला? बघा, Yes. 10,000. How much? Yes, 10,000. It is 10,000. So therefore, write down 10,000 under the cash column. Okay? Understood? Then income tax. Income tax you have to find out under the liabilities. How much? 10,000. 10,000. Okay. Very good. Record rupees 10,000 there. Income tax. Then next that comes for what? It is for Creditors. creditors. How much is balance for creditors? 1,70,000. 1,70,000. Record it under the creditors. Then next one that comes for bills payable. How much? 78,000. Very good. Record 78,000. Then next one that comes for partner A, B, C. Partners capital चे balances. Partner A 1 lakh, partner B 55,000, and partner C 25,000. Record all these three. 1 lakh, then partner B 55,000 and partner C 25,000. Okay, understood? आलं लक्षात? बॅलन्सेस आपण रेकॉर्ड केलेले आहेत ज्याप्रमाणे ते बॅलन्स शीटला दिले होते. ओके, नाउ इट इज दिस वन इज डन. ही स्टेप आपली झालेली आहे. नाउ नेक्स्ट वन काय म्हटलंय? नेक्स्ट मध्ये बघा, ऍड क्रेडिट बॅलन्स ऑफ P&L अकाउंट अँड जनरल रिझर्व और डिडक्ट डेबिट बॅलन्स ऑफ P&L अकाउंट टू पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. जनरल रिझर्व किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर तो पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करा प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आणि ऍड करा. या उलट जर लॉसचा बॅलन्स म्हणजे डेबिट बॅलन्स दिलेला असेल P&L अकाउंटचा असेट साइडला, तर तो सुद्धा पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करा, परंतु तो काय करायचा आहे? आपण लेस करायचा. लेस. तर आपण बघूयात आता कुठला बॅलन्स दिलाय आपल्याला लायबिलिटी साइडला. काय बघा, चेक करा लायबिलिटी साइडला काही दिलाय का? जनरल रिझर्व किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून येस, जनरल रिझर्व. जनरल रिझर्व दिलेला आहे. मग काय करावं लागेल? जनरल रिझर्व आपल्याला पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल.
कुठल्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार? 2:1:1:1. व्हेरी गुड. 2:1:1 प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि किती अमाऊंट आहे जनरल रिझर्वची? 20,000. ठीक आहे, पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायची, राईट? सी 10,000, 5,000 and 5,000. add general reserve 2:1 in partners capital. For A 10,000, for B 5,000 and for C 5,000. Right? Understood? आलं लक्षात प्रत्येकाला? Yes, sir. Yes, sir. आता हा जो जनरल रिझर्वचा बॅलन्स आहे तो ऍड करून घ्यायचा पार्टनर्सच्या कॅपिटल मध्ये. त्याला हेडिंग द्यायचं बॅलन्सेस. आता बॅलन्सेस, कॅश बॅलन्स ऍज इट इज 10,000, इन्कम टॅक्स ऍज इट इज 10,000, सन्ड्री क्रेडिटर्स ऍज इट इज 1,17,000, bills payable as it is 78,000, and now partner balances: A 1,10,000, B 60,000 and C 30,000. Understood? आलंय लक्षात प्रत्येकाला? Yes, sir. Yes, sir. Okay, very good. Now the next step we have to follow. पुढची स्टेप बघूयात आता काय स्टेप मध्ये दिलेली. जनरल रिझर्व ऍड झाला. Then paid realization expenses or dissolution expenses or provision for realization expenses or provision for contingent liabilities from the available cash balance, and if cash balance is not available then consider the first realization. काय सांगितलंय आपल्याला? रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस किंवा प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा प्रोव्हिजन फॉर कंटिंजंट लायबिलिटी असं काही दिलेलं असेल ऍडजस्टमेंट मध्ये, तर ते अवेलेबल कॅश बॅलन्स मधनं पे करायचंय. आणि कॅश बॅलन्स अवेलेबल नसेल तर पहिला रिअलायझेशन कन्सिडर करायचा आणि त्यातनं पे करायचं. आता आपण बघूयात आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये अशी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे का. Now, any information is there related to dissolution expenses or realization expenses in the adjustment? काही आहे का? Resolution expense. इट इज गिवन देअर. जर तुम्ही ऍडजस्टमेंट वाचल्या या ठिकाणी बघा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस दिसेल तुम्हाला. काय म्हटलंय त्या संदर्भात? डिझॉल्युशन एक्सपेन्सेस वेअर ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर अन एस्टिमेटेड अमाऊंट ऑफ ₹5,000. नंतरचा पार्ट आपण नंतर कन्सिडर करू. आता फक्त पहिला पार्ट कन्सिडर करायचा. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस वेअर ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर अन एस्टिमेटेड अमाऊंट ऑफ ₹5,000. 5,000 रुपयाचे डिझॉल्युशन एक्सपेन्सेस प्रोव्हाइड केलेले म्हणजे त्याची प्रोव्हिजन करायची. मग काय करावं लागेल? ही प्रोव्हिजनची अमाऊंट आपल्याला पे करावा लागेल. आपल्याकडे कॅश बॅलन्स आहे का? तर आपल्या स्टेटमेंटला जर बघितलं तर आहे आपल्याकडे ₹10,000 कॅश बॅलन्स आहे. आणि या 10,000 मधनं आपल्याला काय करायचंय मग आता? ₹5,000 या ठिकाणी डिझॉल्युशन एक्सपेन्सेसची प्रोव्हिजन म्हणून पे करायची. सी लेस प्रोव्हिजन फॉर डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. आणि कॅश बॅलन्स मधनं किती अमाऊंट पे करायची? 5,000 पे करायची. ओके, अँड देन रिमेनिंग बॅलन्स हे ऍज इट इज राहतील. देन कॅल्क्युलेट द बॅलन्सेस अगेन. नाउ कॅश बॅलन्स लेफ्ट हाऊ मच? 10,000 minus 5,000 5,000. अँड रिमेनिंग बॅलन्सेस सेम. रिमेनिंग बॅलन्सेस जे आहे इन्कम टॅक्स, क्रेडिटर, बिल पेबल, पार्टनर ए बी सी हे सेम राहतील. ओके, दॅट इज रिमेनिंग ऍज अ सेम. ओके, एकदा 5. आता किती अमाऊंट आपल्याकडे शिल्लक राहिलेली आहे? 5,000 आपल्याकडे शिल्लक राहिलेली आहे. ओके, रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे झाले. आता पुढची स्टेप काय सांगते बघूयात. पुढची स्टेप काय आपली? पेड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, दॅट इज इन्कम टॅक्स, जीएसटी, गव्हर्नमेंट ड्यूज एक्सेट्रा. आता पुढचं पेमेंट कुणाला करायचंय? तर ते करायचं आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला. आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे का आपल्याकडे? आहेत का प्रेफरन्शियल क्रेडिटर्स? हो. काय? इन्कम टॅक्स. किती अमाऊंट आहे त्याची? 10,000. 10,000. मग आता आपण पेमेंट कुणाला करणार? प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला. किती अमाऊंट शिल्लक आहे आपल्याकडे कॅश पैकी? हाऊ मच अमाऊंट लेफ्ट? 5,000. सो फर्स्ट ऑफ ऑल पेड 5,000 टू हुम? इन्कम टॅक्स. त्यामुळे जेवढं काही शिल्लक आहे आता 5,000 ते पहिल्यांदा पे करून टाका. कुणाला? इन्कम टॅक्सला. Yes. हाऊ मच? 5,000. राईट. अँड 5,000 पेड टू हुम? इन्कम टॅक्स. राईट. अंडरस्टूड? आलं लक्षात? Yes, sir. नाउ बॅलन्सेस लेफ्ट. आता बॅलन्सेस किती राहिले बघूयात. कॅश बॅलन्स 5,000 minus 5,000 0. नील झाला कॅश बॅलन्स. इन्कम टॅक्स 10,000 minus 5,000 किती शिल्लक राहिले? 5,000. 5,000. ओके, 5,000 इन्कम टॅक्सचे शिल्लक राहिलेले आहेत.
ओके, सो नाउ नेक्स्ट वन. पुढे काय करायचं आता? कॅश बॅलन्स नील झालेला आहे आणि 5,000 आता इन्कम टॅक्सचे शिल्लक राहिलेले आहेत. हे 5,000 त्याला पे करायचे आहेत. कॅश बॅलन्स नील झालेला आहे. प्रॉब्लेम कडे जायचं परत आणि प्रॉब्लेम मध्ये फाइंड आउट करायचं. मग आता रिअलायझेशन, कॅश बॅलन्स एकदा आपला झिरो झाला की मग आपण काय सुरू करणार? रिअलायझेशन जे आपल्याला मिळणार आहे त्या अमाऊंट आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. आता रिअलायझेशन, पहिला रिअलायझेशन कधी मिळतोय तुम्हाला दिलेले आहेत बघा इथे, 11 एप्रिल 2019. फर्स्ट रिअलायझेशन किती अमाऊंटचा आहे तो? 15,000. आता हा रिअलायझेशन आपण या ठिकाणी रेकॉर्ड करायचा. डेट कॉलम मध्ये काय कधी मिळाला तो आपल्याला? 11 एप्रिल 2019. फर्स्ट रिअलायझेशन हाऊ मच? 15,000. कॅश कॉलम मध्ये कन्सिडर करायचा 15,000. आता या 15,000 पैकी कुणाचं पेमेंट राहिलंय अगोदर? प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचं राहिलंय 5,000. म्हणून काय करायचे? 5,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला पेड करून टाकायचे. लेस पेड टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. तिथे बँक लोन चुकून लिहिलंय, त्या ठिकाणी इन्कम टॅक्स आहे. लेस पेड टू इन्कम टॅक्स. किती? 5,000 आपण पे केलेले आहेत. लेस पेड टू इन्कम टॅक्स. आता इन्कम टॅक्सला 5,000 पे झाले. परत बॅलन्सेस कॅल्क्युलेट करायचे. कॅश बॅलन्स किती राहिला आता? 15,000 मायनस 5,000, 10,000. आणि इन्कम टॅक्स 5,000 मायनस 5,000, नील. झिरो झाला आता इन्कम टॅक्स. राईट? अंडरस्टूड? इथपर्यंत समजलं का प्रत्येकाला? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी, एनी वन? सर 5th सांगा ना परत. कुठलं? इन्कम टॅक्स? नंबरची. इन्कम टॅक्स कॅश. ओके, कॅश. कॅश मधनं पहिल्यांदा आपण डिझॉल्युशन एक्सपेन्सेसची प्रोव्हिजन पेड केली. राईट? किती बॅलन्स शिल्लक राहिला? 5,000. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड झाल्यानंतर आपल्या ऑर्डर ऑफ पेमेंट नुसार पुढच्या स्टेप मध्ये काय पे करायचंय आपल्याला? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आणि त्या ठिकाणी कुठला आहे आपला प्रेफरन्शियल क्रेडिटर्स? इन्कम टॅक्स आहे. आणि इन्कम टॅक्सला 10,000 पे करायचे आहेत. आपल्याकडे 5,000 कॅश शिल्लक आहे. म्हणून जेवढी कॅश शिल्लक आहे ती आपण पहिले इन्कम टॅक्सला पे करून टाकणार. लेस पेड टू इन्कम टॅक्स 5,000. यस? डिझॉल्युशन एक्सपेन्सेस कॅश मधून लेस करायचे का? कॅश मधून लेस केले ना आपण 5,000. तिथे लिहिलं की आपण लेस प्रोव्हिजन फॉर डिझॉल्युशन एक्सपेन्सेस 5,000. त्याचा कॉलम नसतो, ते डायरेक्टली प्रोव्हिजन आहे म्हणून ती डायरेक्टली कॅश मधनं लेस होणार. राईट? आणि मग 10,000 मधनं आपण 5,000 पे केले. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस आपल्याकडे किती शिल्लक राहिले? 5,000. पुढचं पेमेंट कुणाला करायचंय आपल्याला? इन्कम टॅक्स म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला 5,000 आपल्याकडे शिल्लक आहेत. म्हणून आपण काय करणार? अगोदर ते पे करणार. सो लेस पेड टू इन्कम टॅक्स केला आपण 5,000. मग त्यानंतर आपला कॅश बॅलन्स झिरो झाला, नील झाला. आणि इन्कम टॅक्स पैकी 10,000 पैकी 5,000 पे झाले. म्हणून इन्कम टॅक्सला शिल्लक किती राहिले? 5,000. राईट? आता कॅश बॅलन्स झिरो झालाय. पुढचं पेमेंट करायचंय आपल्याला. मग त्यासाठी आपण काय कन्सिडर केलं? फर्स्ट रिअलायझेशन प्रॉब्लेम मध्ये दिलंय आपल्याला. कधी मिळतोय तो? 11 एप्रिल 2019 ला. त्यामुळे डेट कॉलम मध्ये आपण लिहिलं 11 एप्रिल 2019. फर्स्ट रिअलायझेशन पर्टिक्युलर्स मध्ये लिहिलं. आणि त्यानंतर जी अमाऊंट आहे फर्स्ट रिअलायझेशनची ती आपल्याला कॅश मिळाली. म्हणून आपण कॅश कॉलम मध्ये किती लिहिले? 15,000. आता या 15,000 पैकी 5,000 कुणाला पे करायचे? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स इन्कम टॅक्सला. म्हणून आपण काय करणार? लेस पेड टू इन्कम टॅक्स. त्या ठिकाणी चुकून बँक लोन झालंय, त्या ठिकाणी ते इन्कम टॅक्स आहे तेवढं कन्सिडर करा. आपण नंतर दुरुस्ती करू. लेस पेड टू इन्कम टॅक्स. 15,000 पैकी 5,000 पे केले इन्कम टॅक्सला. आणि मग इन्कम टॅक्सच्या कॉलम मध्ये आपण 5,000 लिहिले. त्यामुळे आता बॅलन्सेस किती शिल्लक राहिले? कॅश बॅलन्सेस आपल्याकडे 10,000 राहिलेला आहे. 15,000 मायनस 5,000. आणि इन्कम टॅक्स 5,000 मायनस 5,000 नील झालाय. याचा अर्थ काय? की इन्कम टॅक्स म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटरचं पेमेंट हे पूर्ण झालेलं आहे. ओके, अंडरस्टूड नाव? ओके, व्हेरी गुड. नाव नेक्स्ट पेमेंट कुणाला करायचंय? सेक्युअर्ड क्रेडिटर्सला. सेक्युअर्ड क्रेडिटर्स या ठिकाणी नाहीत. बँक लोन किंवा अदर लोन कुठल्याही प्रकारचे सेक्युअर्ड क्रेडिटर्स नाही. ओके, त्यामुळे सेक्युअर्ड क्रेडिटर्स नंतर पुढचं पेमेंट कुणाला करायचं असतं आपल्याला? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सला. या ठिकाणी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल हे दोघंही दिलेले आहेत. ओके, सन्ड्री क्रेडिटर्स आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स दोघंही दिलेले आहेत. सन्ड्री क्रेडिटर्सला आपल्याला 1,17,000 पे करायचे आणि
बिल्स पेएबलला 78,000 पे करायचे. काल ज्या वेळेस इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण समजून घेतले होते, स्टेप समजून सांगितल्यानंतर मी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स समजून सांगितले होते. त्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट पॉइंट आपण समजून घेतला होता. इफ मोर दॅन वन unsecured creditors or secured creditors are given, then paid them simultaneously according to their dues. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? एकापेक्षा जास्त सेक्युअर्ड क्रेडिटर्स किंवा अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील तर आपल्याला त्यांना पेमेंट हे सायमल्टेनियसली करायचंय, म्हणजे सोबत करायचं आहे. आणि कुठल्या रेशोमध्ये करायचंय? त्यांच्या पेमेंटच्या प्रोपोर्शनच्या रेशोमध्ये करायचं आहे. कुठल्या रेशोमध्ये करायचंय? त्यांच्या पेमेंटच्या प्रोपोर्शनच्या रेशोमध्ये. आता आपल्याकडे तो 10,000 रुपयाचा बॅलन्स शिल्लक आहे, तो कुणाला पे होणार आहे? सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलला पे होणार आहे. पण कसा? एकत्रितरित्या पे होणार आहे, सायमल्टेनियसली पे होणार आहे. कसा पे होणार आहे? त्यांचा पेमेंटच्या रेशोमध्ये. आता त्यांचा पेमेंटचा रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा? सन्ड्री क्रेडिटर्सचं किती पेमेंट करायचंय आपल्याला? 1,17,000 आणि बिल्स पेएबलचं पेमेंट किती करायचंय? 78,000. 1,17,000 ऍज टू 78,000, राईट? याचा रेशो कॅल्क्युलेट करा आणि सांगा बरं कुणाला सांगता येतो का बरोबर रेशो? 1,17,000 ऍज टू 78,000 म्हणजेच किती येणार तुमचे ते? 117 ऍज टू 78. व्हेरी गुड समीक्षा देशमुख. 3:2 अगदी बरोबर कॅल्क्युलेट केलेला आहे रेशो, 3:2. समीक्षा, जर माझा आवाज तुला ऐकू येत असेल तर तुझा माईक अनम्यूट कर आणि सर्वांना समजावून सांग की कशा प्रकारे रेशो कॅल्क्युलेट केला. बरोबर आहे तुझं उत्तर. येतोय माझा आवाज समीक्षा? येस सर. हा, समजून सांग सर्वांना. 3:2 बरोबर कॅल्क्युलेट केलाय तू रेशो. कसा कॅल्क्युलेट केला सांग? सर मी आधी सोडवलाय हा, त्यामुळे हा ना, सोडवला असेल तरी तू कॅल्क्युलेशन तर केलेलं असेल ना त्यामध्ये. 117:78. येस सर. कसं कॅल्क्युलेशन केलं ते सांग सर्वांना, म्हणजे बाकीच्यांनाही. मी तर सांगणारच आहे, पण अजून तुम्ही समजून सांगितलं तर अजून चांगल्या प्रकारे समजेल सर्वांना. 117:78. उत्तर देताना घाबरू नका. आपण आपलं असं हे नाही, मनामध्ये असं ठेवायचं की जस्ट आपण आपल्या, जरी सर प्रश्न विचारत असले तरी जस्ट असं समजायचं की आपण आपल्या फ्रेंड्स सोबत सर्वांसोबत गप्पा मारतोय. आपण जर अशा व्यवस्थित खेळीमेळीच्या वातावरणात समजून घेतलं तर फार चांगल्या प्रकारे समजेल आपल्याला. डोंट वरी, कुठलीही भीती मनात बाळगायची नाही. तर काय सांगितलं मी तुम्हाला? 117 ऍज टू 78 रेशो. आता रेशो कसा कॅल्क्युलेट करावा हे प्रत्येकाला माहिती असेल, कारण की आपण गणितामध्ये भरपूर रेशो कॅल्क्युलेट केले. त्यामुळे रेशो हा फार सिंपल आहे. 117 ऍज टू 78. आता हे जर तुम्ही बघितलं तर काय याचं प्रोपोर्शन कसं कॅल्क्युलेट करायचं, यासाठी तुम्हाला पाढेपाठ असणं आवश्यक आहे 1 ते 20 पर्यंत. 117 डिवायडेड बाय 13 करा आणि 78 डिवायडेड बाय 13 करा आणि त्यानंतर मग हा रेशो तुम्हाला फाइंड आउट होईल. तो काय येणार आहे? 3:2. पेड सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल इन द रेशो 3:2. तुम्ही हे रेशो मध्ये रूपांतर करू शकता. त्यांच्या रेशो प्रोपोर्शन किती आलं? पेमेंटचं प्रोपोर्शन 3:2. समजलं का प्रत्येकाला? 3:2. एव्हरीवन अंडरस्टूड? समजलं का? आवाज येतोय का प्रत्येकाला? येस सर. ओके. तर 3:2 मध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. यस सर वापस सांगा ना. 3:2. आता हे रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा? हा 5वी 6वीच्या गणिताचा भाग झाला, त्यामुळे तो रेशो तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करायचा आहे. मी फक्त इथे काय देणार? हिंट देणार. कारण की एवढं सर सांगायला गेलं तर आपला सिलेबस पुढे जाणार नाही, लेक्चर हा पूर्ण राहील. रेशो कुठल्या याचा कॅल्क्युलेट केला आपण? सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल यांना आता सायमल्टेनियसली पेमेंट करायचंय. कसं करायचं? त्यांच्या पेमेंटच्या रेशोमध्ये. त्यांचं पेमेंट किती आहे? सन्ड्री क्रेडिटर्सचं आहे 1,17,000 आणि बिल्स पेएबलचा आहे 78,000. त्यामुळे रेशो कसा कॅल्क्युलेट होणार? 1,17,000 ऍज टू 78
म्हणजेच काय 117:78 हा रेशो झाला. आणि मग या रेशोला अजून तुम्ही जेवढं समराईज कराल म्हणजे संक्षिप्त कराल तेवढं कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित कॅल्क्युलेट करता येईल. आपण याला समराईज केलं तर किती होतं तो 3:2 राईट. आता हे 3:2 काय आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. 117ला जर 13ने भाग दिला आणि 78ला जर भाग दिला तर आपल्याला सहज हे कॅल्क्युलेट करता येतं. ओके, अंडरस्टूड. नाव रेशो आपल्याला मिळालेला आहे पेड टू सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल इन 3:2. आपल्याकडे किती कॅश शिल्लक आहे? हाऊ मच कॅश लेफ्ट? किती कॅश दिसते आपल्याकडे शिल्लक अजून? कोणी सांगू शकेल का? समोर आहे ना तुमच्या कॅश कॉलम वर 10,000 राईट. आता हे 10,000 आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलला कुठल्या रेशो मध्ये पे करायचे? 3:2 मध्ये पे करा आणि सांगा किती सन्ड्री क्रेडिटर्स साठी 3:2 1000 किती? 6,000 फॉर सन्ड्री क्रेडिटर्स 4000 अँड 4,000 फॉर बिल्स पेएबल. अंडरस्टूड अप टू हिअर? समजलं? 6,000 रुपये सन्ड्री क्रेडिटर्सला आणि 4,000 रुपये बिल्स पेएबलला 3:2 मध्ये आपण पे केले. ओके, आता आपण काय करणार? किती बॅलन्सेस शिल्लक राहिले आपण कॅल्क्युलेट करणार. कॅश बॅलन्स काय? 10,000 मायनस 10,000. किती शिल्लक राहिला? 0. 10,000 मायनस 10,000. इन्कम टॅक्स ऑलरेडी पे झालेत आपले. सन्ड्री क्रेडिटर्स 1,17,000 मायनस 6,000. किती शिल्लक राहिलेत? 1,11,000. आणि बिल्स पेएबल 78,000 मायनस 4,000. किती शिल्लक राहिले? 74,000. ओके, अंडरस्टूड. तर या ठिकाणी जो पहिला रिअलायझेशन होता 15,000चा तो सुद्धा आपला संपलेला आहे. पण सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलचं पेमेंट अजून बाकी आहे. त्यामुळे पुढचं काय कन्सिडर करायचं आपण? पुढचा रिअलायझेशन. तर पुढचा रिअलायझेशन कन्सिडर करायचा सेकंड रिअलायझेशन किती तारखेला मिळतोय तो आपल्याला 30 एप्रिल 2019 आणि किती अमाऊंटचा आहे? 2,11,000 2,11,000 राईट. सो नाव डेट कॉलम मध्ये आपण घेणार 30 एप्रिल 2019 आणि काय? सेकंड रिअलायझेशन. काय घेणार आपण? सेकंड रिअलायझेशन. किती अमाऊंटचा मिळाला आपल्याला तो? 2,11,000. आता 2,11,000 यामधून आपल्याला 1,11,000 पे करायचे बिल्स पेएबलला. सॉरी 1,11,000 पे करायचे सन्ड्री क्रेडिटर्सला आणि 74,000 कुणाला पे करायचे? आपल्याला बिल्स पेएबलला पे करायचे आहेत. आता 1,11,000 प्लस 74,000 या दोघांची टोटल घ्या आणि किती येते सांगा बरं? 1,11,000 प्लस 74,000 1,85,000. आणि आपल्याकडे किती कॅश शिल्लक आहे बरं? आता दोघांचं मिळून पेमेंट झालं 1,85,000. आपल्याकडे किती कॅश शिल्लक आहे? 2,11,000. मग 2,11,000 मधून 1,85,000 आपण दोघांना मिळून पे करू शकतो का? सहज करू शकतो. एक्सेस बॅलन्स आहे त्यामुळे इथे काय होणार आता? लेस पेड टू सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल 3:2. हाऊ मच? 1,85,000. 1,85,000 पैकी 1,11,000 कुणाला? सन्ड्री क्रेडिटर्सला आणि 74,000 कुणाला? बिल्स पेएबलला. आणि मग जर बॅलन्स कॅल्क्युलेट केला तर शिल्लक किती राहिला? कॅश बॅलन्स 26,000 26,000. सन्ड्री क्रेडिटर्स 1,11,000 मायनस 1,11,000 नील आणि बिल्स पेएबल 74,000 मायनस 74,000 नील. तर या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्स पण पे झाले आणि बिल्स पेएबल पण पे झालेले आहेत. ओके, अंडरस्टूड? आलं लक्षात प्रत्येकाला? येस. ओके, आता पुढचं पेमेंट कुणाला करायचं आहे आपल्याला? इंटरनल लायबिलिटी. पण या ठिकाणी इंटरनल लायबिलिटी नाही त्यामुळे डायरेक्टली कुणाला पेमेंट करणार आपण? पार्टनर्सला पेमेंट करणार आहोत. कुणाला पेमेंट करणार आहोत आपण? पार्टनर्सला पेमेंट करणार आहोत. राईट. नाऊ वी हॅव टू स्टार्ट द पेमेंट टू द पार्टनर्स. आता आपल्याला कुणाला पेमेंट करायचंय? पार्टनर्सला पेमेंट करायचं आहे. ओके, आता पार्टनर्सला पेमेंट करताना पहिल्यांदा काय करावं लागेल? द पार्टनर्स हु गॉट द ऍब्सोल्यूट सरप्लस according to the surplus capital statement, that absolute surplus we have to pay first.
म्हणजे ज्या पार्टनरला ऍब्सोल्यूट सरप्लस मिळालेला आहे त्या पार्टनरला पहिल्यांदा तो ऍब्सोल्यूट सरप्लस आपल्याला पे करायचा आहे. आपण सुरुवातीला स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल तयार केलं, राईट? त्यामध्ये एका पार्टनरला त्या ठिकाणी अल्टिमेट सरप्लस किंवा ऍब्सोल्यूट सरप्लस मिळालेला आहे. त्या पार्टनरला पहिल्यांदा त्या ऍब्सोल्यूट सरप्लसची अमाऊंट आपल्याला पे करायची. आता कुठल्या पार्टनरला मिळाला तो बघा या ठिकाणी. कुठल्या पार्टनरला मिळाला ऍब्सोल्यूट सरप्लस अँड हाऊ मच इज दॅट? बी. बी ला किती अमाऊंट? 5,000. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 5,000. आता 5,000 ची अमाऊंट आपल्याला या ठिकाणी पे करायची आहे ऍब्सोल्यूट सरप्लसची. ओके, नाव लेस या ठिकाणी पार्टनरचे कॅपिटल आपण लिहून घेणार अगोदर. ते लिहिले आपण बॅलन्सेस मध्ये. 1,10,000, ए बी 60,000 आणि सी 30,000. देन लेस पेड टू बीज ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल. बी ला ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल आहे म्हणून पहिल्यांदा आपण कॅश मधनं काय करणार? बी ला पे करणार. किती अमाऊंट पे करणार? 5,000 पे करणार. सो हिअर वी पेड 5,000 टू बी. आपण कुणाला पे केलं? बी ला 5,000 पे केलं. आता बॅलन्सेस किती शिल्लक राहिले? कॅश बॅलन्सेस 26,000, 21,000, 26,000 मायनस 5,000, 21,000. कॅपिटल सॉरी पार्टनर ए 1,10,000, पार्टनर बी 55,000 अँड पार्टनर सी 30,000. आता ऍब्सोल्यूट सरप्लस आपला पे झालेला आहे. या ठिकाणी बघा, पेड सेक्युअर्ड क्रेडिटर्स आपले झाले. बँक लोन, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आपले पे झाले. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स दिलेले होते. इंटरनल लायबिलिटीज आपल्याला दिलेल्या नव्हत्या, त्या आपण त्यामुळे पे केल्या नाहीत. आता पुढे काय? ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल और अल्टिमेट सरप्लस कॅपिटल पे केलं आपण. तर बी ला होतं ते पे केलंय. आता काय पुढची स्टेप काय सांगते? पेड प्रपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. काय पे करायचंय आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये? प्रपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. आता सरप्लस कॅपिटल स्टेटमेंटमध्ये दोन पार्टनरसाठी आपल्याला प्रपोर्शनेट सरप्लस कॅपिटल मिळालेला आहे. ओके, आपण जर या ठिकाणी बघितलं, बघा स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल, प्रपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. शेवटून दुसरी स्टेप बघा, शेवटून दुसरी स्टेप प्रपोर्शनेट सरप्लस कॅपिटल कुणाला मिळालेलं आहे सांगा बरं? कुठल्या दोन पार्टनरला? A and B. ए अँड बी. ए ला किती? 50,000. आणि बी ला किती? 25,000. 25. म्हणून आता आपल्याला काय करावं लागेल? अगोदर ए ला 50,000 आणि बी ला 25,000 हे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये पे करावे लागतील. ए आणि बी चा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1. म्हणून या 2:1 च्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये प्रपोर्शनेट सरप्लस कॅपिटल आहे ए आणि बी ला 50,000, 25,000 आपल्याला या ठिकाणी पे करायचं आहे. राईट? सो नाउ लेस पेड टू ए अँड बी सरप्लस कॅपिटल म्हणजेच काय? प्रपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. कुठल्या रेशो मध्ये? प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. आपल्याकडे किती कॅश शिल्लक आहे? 21,000. म्हणून पहिल्यांदा काय करणार आपण? हे 21,000 ए चा क्लेम किती आहे प्रपोर्शनेट कॅपिटलचा? 50,000 आणि बी चा किती आहे? 25,000. एवढी अमाऊंट आपल्याला त्यांना पे करायची आहे. 50,000 ए ला पे करायची आहे, सॉरी बी ए ला पे करायची आहे 50,000 आणि बी ला पे करायची आहे 25,000. आणि आपल्याकडे शिल्लक किती आहे? 21,000. म्हणून हे 21,000 पहिल्यांदा आपण ए आणि बी ला पे करणार त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये 2:1. मग ए चं किती आणि बी चं किती पेमेंट सांगा बरं? 2:1 मध्ये 21,000. 14,000 A चं Very आणि B चं 7,000. बरोबर. फॉर ए 14,000 अँड फॉर बी 7,000. राईट? अँड देन नाव कॅल्क्युलेट द बॅलन्सेस. कॅश बॅलन्स नाव इट इज 0. नील झालाय कॅश बॅलन्स आपला. आणि त्यानंतर ए 1,10,000 मायनस 14,000 it is 96,000 and B 55,000 minus 7,000 it is 48,000 and C as it is 30,000. ओके, आता या ठिकाणी आपला जो बॅलन्स आहे तो कॅशचा नील झालेला आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? पुढचं रिअलायझेशन कन्सिडर करावं लागेल. थर्ड रिअलायझेशन. पहिले दोन रिअलायझेशन आपले कन्सिडर करून झालेलं आहे. थर्ड रिअलायझेशन आपल्याला कधी मिळतंय? 20 मे 2019 82,000. 20 मे 2019 ला आपल्याला थर्ड रिअलायझेशन मिळतोय. तो आपण या ठिकाणी रेकॉर्ड करणार. डेट कॉलम मध्ये लिहिणार
20th May 2019 थर्ड रिअलायझेशन किती अमाऊंटचं मिळालंय आपल्याला 82,000. आता 82,000 कुणाला पे करायचे तर हे सुद्धा ए आणि बी ला. पण 82,000 पैकी किती अमाऊंट प्रोपोर्शनेट कॅपिटल प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल आपल्याला बी ला पे करायचंय 50,000 सी ला पे करायचंय किती 25,000. त्यापैकी 14,000 ए ला पे झालेले आहेत आणि 7,000 बी ला पे झालेले आहेत. म्हणजे 50,000 पैकी ए ला किती पे झाले 14,000 राहिले किती शिल्लक 50,000 मायनस 14,000 किती शिल्लक राहिले 50,000 36,000 राईट. आणि बी ला आपल्याला पे करायचे 25,000 त्यापैकी 7,000 पे केलेले आहेत. सो 25,000 मायनस 7,000 हाऊ मच लेफ्ट किती शिल्लक राहिले 18,000. 18,000. 18,000. त्यामुळे आता ए ला या ठिकाणी पे करायचे आपल्याला 36,000 आणि बी ला पे करायचे 18,000. दोघांची जर टोटल केली तर किती पे करायचे दोघांना मिळून 54. 54,000. आणि आपल्याकडे किती कॅश शिल्लक आहे आता 82,000 बरोबर. 82,000 पैकी 54,000 पे करू शकतो का आपण Yes. Yes, so less paid to A and B surplus capital 54,000. Okay. For A it is 36,000 and for B it is 18,000. Right? आलं लक्षात प्रत्येकाला. नाव कॅल्क्युलेट द रिमेनिंग बॅलन्सेस. आता आपण रिमेनिंग बॅलन्सेस कॅल्क्युलेट करू. पुढच्या स्लाइड वर दिसतील तुम्हाला ते. रिअलायझेशन कॅश बॅलन्स आपल्याला मिळाला होता 82,000. ओके. त्यापैकी 54,000 आपण पे केला. किती शिल्लक राहिला आपल्याकडे 28,000. त्यानंतर ए चा बॅलन्स होता 96,000 मायनस 36,000 किती शिल्लक राहिला आपल्याकडे 60,000. त्यानंतर बी चा बॅलन्स होता 48,000 मायनस आपण 18,000 पे केलं बी ला म्हणून किती शिल्लक राहिले 30,000. आणि सी ला अजूनपर्यंत काही पेमेंट केलेलं नाही म्हणून सी चा बॅलन्स ऍज इट इज 30,000. अंडरस्टूड. आलं लक्षात प्रत्येकाला. हो सर. आता चेक करा एच्या अकाउंटला एच्या कॉलम मध्ये आपल्याला दिसत आहे 60,000 बी च्या कॉलम मध्ये दिसत आहेत 3,000 आणि सी च्या कॉलम मध्ये दिसत आहेत सी च्या कॉलम मध्ये दिसत आहेत 30,000. आता हे जर अमाऊंट तुम्ही मॅच केल्या तर हे तुमच्या 2:1:1 मध्ये मॅच होत आहेत का Yes, येस sir. सर. Yes, sir. Yes, sir. मॅच होत आहेत. आता प्रॉब्लेम मध्ये बघा प्रॉब्लेम मध्ये जे कॅपिटल ए बी आणि सी चं दिलं होतं 1,55,000 and 25,000 हे 2:1 मध्ये मॅच होत होतं का No. आता या ठिकाणी मॅच झालंय. का मॅच झालं आहे कारण की जे सरप्लस कॅपिटल होते मग तो ऍब्सोल्यूट सरप्लस आणि प्रपोर्शनेट सरप्लस ए आणि बी ला पे झालेला आहे आणि त्यांचे जे आता पेमेंट आहेत ते प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आलेले आहेत. अंडरस्टूड. अशा प्रकारे पहिल्यांदा जे सरप्लस कॅपिटल असतं ते या पिसमिल डिस्ट्रीब्युशनच्या सरप्लस कॅपिटल मेथडनुसार पे केलं जात असतं. ते आता पे झालं म्हणून हे जे काही सर्व बॅलन्सेस आहेत हे कशामध्ये दिसत आहेत आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये दिसत आहेत. राईट. अंडरस्टूड. येस सर. आणि एकदा प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये बॅलन्स झाले प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल पे झालं की पुढच्या स्टेप मध्ये काय करायचंय पेड प्रोपोर्शनेट कॅपिटल टू ऑल पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता मग जे काही अमाऊंट शिल्लक आहे आपल्याकडे ती सर्व पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये शिल्लक राहिलेली अमाऊंट आणि इथून पुढे मिळणारी अमाऊंट सर्व पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये पे करायची. आपल्याकडे किती शिल्लक राहिलेत आता 28,000. मग 28,000 आता तिघांना पे करणार आपण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. काय लेस पेड टू ए बी अँड सीज प्रोपोर्शनेट कॅपिटल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1:1. किती 28,000 पे करा 2:1:1 मध्ये आणि सांगा किती येणार एबीसी साठी 14,000, 7,000 and 7,000. व्हेरी गुड. 14,000 फॉर ए 7,000 फॉर बी अँड 7,000 फॉर सी. Then calculate balances. Cash balance 28,000 minus 28,000 nil. For A 60,000 minus 14,000 46,000. B 30,000 minus 7,000 23,000 and C also 30,000 minus 7,000 23,000.
अगेन आवर कॅश बॅलन्स इज 0. आता आपला कॅश बॅलन्स 0 झालेला आहे, म्हणून आपण काय करणार, पुढचा रिअलायझेशन कन्सिडर करणार. आता पुढचा रिअलायझेशन आपल्याला मिळतोय 30th जून 2019. फोर्थ रिअलायझेशन 58,000. शेवटचा रिअलायझेशन आहे हा, यानंतर कुठलाही रिअलायझेशन मिळणार नाही. सो इट इज द फायनल रिअलायझेशन दॅट वी हॅव टू कन्सिडर that we got on 30th June 2019. So under the date column write down 30th June 2019 फायनल रिअलायझेशन. चौथा रिअलायझेशन हा शेवटचा आहे, म्हणून आपण त्याला फायनल रिअलायझेशन म्हणणार. 58,000. ओके, 58,000 आपल्याला मिळाले, राईट. आता परत आपण एकदा प्रॉब्लेम कडे जाणार आणि ऍडजस्टमेंट कडे लक्ष देणार. जर ऍडजस्टमेंट तुम्ही बघा, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस वेअर ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर अन एस्टिमेटेड अमाउंट ऑफ ₹5,000. ओके, 5,000 रुपयाचे डिझॉल्युशन एक्सपेन्सेस आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. हे बघा, या ठिकाणी 5,000 रुपये प्रोव्हिजन फॉर डिझॉल्युशन एक्सपेन्सेस आपण कॅश बॅलन्स मधनं पे केले होते, राईट. देन त्या डिझॉल्युशन एक्सपेन्सेसच्या बाबतीत पुढे काय झालं, बट ऍक्च्युअल एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹4,000 स्पेंट ऑन 30th June 2019. आता 30 जून 2019 रोजी जी ही प्रोव्हिजन आपण पेड केली होती, जी प्रोव्हिजन युटिलाइज केली, त्यापैकी फक्त किती युटिलाइज केले, ओनली ₹4,000. म्हणजे 5,000 रुपयाची प्रोव्हिजन आपण केली होती, ती पेड केली होती, त्यापैकी ऍक्च्युअली युटिलायझेशन किती झालंय, फक्त 4,000 रुपयाचं झालेलं आहे. शिल्लक किती राहिले मग, हाऊ मच इज लेफ्ट, 1,000. व्हेरी गुड, 1,000. दॅट अनयुटिलाइज प्रोव्हिजन वी हॅव टू ऍड इन द फायनल रिअलायझेशन. शेवटच्या रिअलायझेशन मध्ये ते 1,000 रुपये जे शिल्लक राहिलेले आहेत, कशापैकी, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पैकी, ते आपण या ठिकाणी ऍड करायचे आहेत. ऍड अनयुटिलाइज प्रोव्हिजन ऑफ डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. 5,000 रुपये प्रोव्हिजन केले होते, त्यापैकी फक्त 4,000 रुपये युटिलाइज केले, मग राहिले किती, 1,000 रुपीज. ते 1,000 आपण ऍड करायचे आणि मग त्यामुळे बॅलन्सेस, कॅश बॅलन्स आपला असणार 59,000, पार्टनर्स बॅलन्सेस ए 46,000, बी 23,000 अँड सी 23,000. ओके, now 59,000 in our hand. This 59,000 we have paid to A, B and C in their profit sharing ratio. Profit sharing ratio मध्ये पे करायचे A, B, C ला 59,000. ओके, so paid to A, B, C's proportionate capital 59,000. 2:1:1 नुसार सांगा किती येणार पेमेंट फॉर A, 29,500. 29,500. Then for B, 14,750. 14,750, and for C also 14,750. Okay, now deduct it, and finally how much left, cash balance 0. For A it is 16,500, for B it is 8,250, and for C it is 8,250. Okay, so now after this, after fourth realization, any other realization we are getting. आता 4 रिअलायझेशन नंतर काही पुढचा रिअलायझेशन मिळतोय का आपल्याला, प्रॉब्लेम मध्ये दिसतंय का काही, No. so means what, this is the last realization, we are not getting the any cash after that. हा शेवटचा रिअलायझेशन होता, त्यानंतर आपल्याला कुठलीही कॅश मिळत नाही. म्हणजे हे जे बॅलन्स राहिलेत, हे बॅलन्स काय राहिलेत, शिल्लक राहिलेले आहेत. ए, बी आणि सी च्या खात्यामध्ये हे बॅलन्स पे करायचे राहिलेले आहेत आणि यानंतर आपल्याला कुठलाही रिअलायझेशन मिळत नाही. त्यामुळे हे जे बॅलन्स लेफ्ट राहिले, शिल्लक राहिलेले आहेत, यांना काय म्हणणार आहोत आपण, रिअलायझेशन लॉस. याला काय म्हणणार आपण, रिअलायझेशन लॉस. ओके, आणि हा रिअलायझेशन लॉस तुम्ही कम्प्युट करा. 2:1:1 मध्ये हा टॅली होणार, मॅच होणार, चेक करून बघा तुम्ही. आणि हा रिअलायझेशन लॉस 2:1:1 मध्ये मॅच झाला, टॅली झाला, याचा अर्थ काय, आपण सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम हा पूर्णतः बरोबर आहे. ओके, सो इन दिस वे ऍट द एंड वी हॅव टू फाइंड आउट द रिअलायझेशन लॉस. अशा प्रकारे सर्वात शेवटी आपल्याला रिअलायझेशन लॉस या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. आणि रिअलायझेशन लॉस एकदा आपला टॅली झाला की याचा अर्थ काय, की आपण सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम हा बरोबर आहे. ओके, काल मी तुम्हाला